लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाचा प्रचार संपायला आता अवघे काही तास शिल्लक उरलेले आहेत। उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत अखेरच्या क्षणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना संपर्क साधताना दिसत आहेत। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना युबीटीचे उमेदवार विनायक राऊत हे सध्या शेवटच्या क्षणातला आपला प्रचार अंतिम टप्प्यातला प्रचार करताना आढळत आहेत। गावोगावी जाऊन विशेषतः आता देवगडमध्ये आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। राऊत साहेब, सांगाल की शेवटच्या टप्प्यातला हा मतदानाचा प्रचार आहे, काय रिस्पॉन्स मिळतो आहे आणि किती समाधानी आहात एकूण या 18 ते 20 दिवसातल्या प्रचारात? समाधानी तर मी पूर्ण आहेच। जिथे जातो तिथे आपलीच माणसं आहेत, आपल्या परिवारातलेच आहेत आणि केवळ भाषणच न ठोकता त्यांच्या ज्या काही अडचणी असतात, समस्या असतात, त्यासुद्धा मध्ये मध्ये भेटीच्या दरम्यान पाहणं या दृष्टिकोनातून आज माझा दौरा आहे। हे खुडी गाव आहे, हे पूर्णपणे पाण्याचं दुर्भिक्ष असलेलं देवगडमधलं गाव आहे। त्या अनुषंगाने त्याचा आढावा घेत असताना पाठपुरावासुद्धा करावा ह्या उद्देशाने मी आलेलो आहे आणि पाण्याचं दुर्भिक्ष लवकर निघावं यासाठी ज्या उपाययोजना करायच्या त्या पूर्ण करून घेण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनासुद्धा देणार आहे। सभा झाल्या, डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनेक मोठे नेते आले। एकूण जो प्रचार ह्या गेल्या काही दिवसात तुम्ही केलात, तुम्ही प्रत्यक्ष समाधानी आहात? माझ्या प्रचाराचा टप्पा तर खूप मोठा आहे। जवळजवळ मी 160 सभा केलेल्या आहेत। काही संपर्क भेटी, नंतर खळा बैठका, नंतर जिल्हा परिषद निहाय जाहीर सभा, नंतर नेत्यांच्या सभा, एवढ्या पूर्ण लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती निहाय खळा बैठका आणि जाहीर सभेच्या माध्यमातून मी पूर्ण केलेला आहे मतदारसंघ। एखादा भावनिक क्षण, अगदी थोडक्यात सांगाल, एखादा भावनिक क्षण या अख्ख्या प्रचारामध्ये जो तुमच्या मनाला त्याचा स्पर्श? हो, मी मंचेला गेलो होतो, डबलबारी होती दोन्ही महिला बुवांची, पहाटेचे 3:30 वाजले होते, भूक तर लागलीच होती आणि त्यावेळेला मग आमचे पदाधिकाऱ्यांनी तिथेच एका घरामध्ये भाकरी, नाचण्याची भाकरी पिठलं पहाटे 3:30 वाजता खायला घातलं। हा माझ्या जीवनातला एक आनंदाचा दिवस आहे। शेवटचा प्रश्न, तुमच्या बाजूने तुमचा अनुभव आहे। 2 टर्म तुम्ही इथे 10 वर्ष सलग प्रतिनिधित्व करतात, तर दुसऱ्या बाजूला नारायण राणे हे तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वलय त्यांच्या पाठीशी। बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा मालवणला काही महिन्यापूर्वी येऊन गेले नेव्ही डेच्या निमित्ताने। त्यावेळेला सुद्धा नारायण राणे त्यांच्यावर होते, पण नारायण राणेंनी काय दिलं नाही आणि पंतप्रधान सिंधुदुर्ग मालवणला येऊन सुद्धा पंतप्रधानांनी एक नवीन पैशाची योजना इथे दिलेली नाही। त्यामुळे फक्त येतात, भाषणं ठोकतात, निघून जातात। हे होते विनायक राऊत। अगदी शेवटच्या क्षणातला अंतिम टप्प्यातला प्रचार हे विनायक राऊत करताना आढळत आहेत। देवगडमध्ये गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर अवघे काही तास शिल्लक उरले असताना पुढचा दौरा डोअर टू डोअर गावोगावी व्हिजिट करून आपला प्रचाराचा समारोप करण्यावर त्यांचा भर आपल्याला दिसून येतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह दिनेश जोखंडे, TV9 मराठी, देवगड, सिंधुदुर्ग।